तिला त्यावेळेस बघितलं का माझ्या डोळ्यात पाणी आलं डायरेक्ट. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता 9:30 वाजले, आंघोळ वगैरे करून ऊन घेतोय मित्रांनो. सकाळचं ऊन भारी वाटत आहे. परी म्हणते मग बाळाला आणते, पण बट जास्त ऊन झाले. 9:30 वाजले ना, 9:30चं ऊन झाले फार. आणि तनुला माझ्यापाशी, मम्मी तिकडं किचन मध्ये, परी इकडे बाळापाशी. आणि विषय असा आहे, रात्री तनुला पडलो होतं, तिचा बोट एकदम खतरनाक झाला मित्रांनो, असं सुजला डायरेक्ट. हे फार कच झाले. आणि ते म्हणते मला घे बरं का, व्हिडिओ मध्ये मला घे बरं का, म्हणते मला घे बरं का. आणि ते खाते खारी ठोस. तनले खाता येते ना, येते ना. आम्हाला वाटलं बोरचं पाणी संपलंय, पण सकाळी सकाळी येतंय. तर तिकडं नको जाऊ, जरा दमाने पळ बरं का. तू नुसती धावपळ नको करू. पाहिजे कधी दिसतंय, पाहिलं का बोट इकडे बघू का, काय दिसतंय. आहे का सुजल, तोंडच सुजल्यासारखं वाटतंय तिचं. तर बाई असं उलट पालट चालतंय का, काय आहे नाश्त्याला. हा का, वरून न उडी मारायची, कुठून चढायचं नाही. तू बारीक आहे, मोठा नाही. एवढ्या पोराला मित्रांनो माहिती आहे आयफोन. इथून चालले ते माहिती आयफोन आहे, आयफोन आहे. हो आयफोन आहे त्याच्या, कोणी आयफोन आहे त्याच्या. काय मग किती हुशार पोरं. बरं चला नाश्ता करू. नाश्त्याला म्हणजे डुबू वड्या बनवले मम्मी म्हणते. ते बेसन पिठाचं असते, भजी काढल्यासारखं. आपलं बाळ काय झोपलंय का ग? हा झोपलंय, परी झोपली. काय झालं? चक्कर येते मला. मग खाय ना काहीतरी, खाल्ले ना चक्कर. शिरा बिरा काय, पेज बीज. हा झाले कधी नीट होईल. काय मशीन किती दिवसात होईल तवा व्हायचं. आता कधी होते काय माहिती. तल्ले तेव्हा कधी जास्ती तवाच होईल. हे असंच करते पाहिजे का. तुम्ही म्हणता, पण ती रात्री सटाकली नाही. ती अशी ताण टाकून घेत होती, अशी खेळत होती. तसं तिला लागली त्या पण. नाही ती सटकलीच रात्री. तिला कुठं कागद बिगत होतं सटकायला. वसंत एक बाहेर का कागद उठ पा ना किती पा आहे का, उलटच होणार ती बाय. अगं लाग बाई, जाईल मान मोडून. आणि माझं बार का पाहिजे का मित्रांनो, हे बा किती बडवण झोपलं ते गुदगुदी ते. झोपा झोप. नाश्त्याला मित्रांनो बाई डुबुक वड्या, म्हणजे ती भाजी तर मागे सांगितली, ती भाजी बाजरी भाकर. नाश्ता झालाय म्हणजे जेवणच झालं डायरेक्ट. आणि मळ्यात जायचंय, बोराने पाणी भरलंय आपल्याला, मेथीला पाणी भरलंय. कसं भरलंय काय माहिती त्याने आता. बट त्याला काहीतरी पार्टी वगैरे द्यावं लागणार मित्रांनो. तर तो ऐकन नाही, तसं ऐकणार नाही. कारण तो रात्रीच मला, काल तुम्ही बघितलं, काल तुम्हाला म्हणत होता का मला 19चा बॅलन्स मारता मी पाणी भरीन, पण त्याचा पूर्णच बॅलन्स संपला. त्याला नेट पॅक नाही, काहीच नाही. पप्पा गेले की आपली धन्नू घेऊ कुठेतरी, मग ते आले का मग आपण चक्कर मारायला जाऊया. पण प्यांगाळ्यावानी बसत मित्रांनो. दुखत आहे माझं. दुखत आहे म्हणा, पण मग नुसतं असं प्यांगाळ्यावानी कम बस. काय करू, काय कर म्हणा काय. जाऊ का परत. कम आता नुसतं ये जाय करीत राहायचं का. अरे काय आराम विराम करायचं आहे का नाही, का नुसतं हिंडायचंच. अजून महिन्यानी जाणार. तिकडं थांबले असेच, परत आलं महिन्याने का, परत चालली महिन्याने का आला. नको जाऊ का. मग काय जाते आता. नाही जात, कायम तिथंच राहू का. मग तुला तिकडे जाऊन राहायचंय का. नाही मग नको का थोडे दिवस जायला. मग आता पोरग बाहेर घ्या, आता काय जायचं तिकडे. किती दिवसांनी जायचं मग. आता येते 1-2 वर्षांनी. हो 2 महिन्यांनी जावं लागेल. मग ब्लॉग आलाय, ब्लॉग पावा. कवाच पाहिलं, कसा वाटला. भारी वाटलं. मला काय घेतलं रडताना. आता प्रॉब्लेम तरी चालले आपले, तर काय करणार. मग तुम्ही रडली ते का नाही घेतलं. मी रडलो ते, मी असे ती शूटच नाही केलं दावा. मी गेला असत. मग आता तू ढसा रडत होती, मग मी तुला घेतलं. आणि तुम्ही मी काय एवढं रडलो. गडी मारून डस कधी रडत नाही. धन्नो आले, चक्कर मारून येते एक पुढं भाजीला. आता मारलं ना मामाने का, चक्र मारून भाजी वाढत येईल बर. आता तुला काय आहे का त्याचं, आहे का कधी आहे का काय मग आडवतोच बोला चक्कर मारून काय होणार. आता इकडे जाऊन काय होणार, तिकडे जाऊन काय होणार. चक्कर मारून मला पाहिलं पाहिजे ना, मी पाहिलं काहीतरी होऊ शकते. काय तुमची त्यांची नजर येईल का. मला बघितलं पाहिजे. आता आंघोळ्या घालायचे तुम्ही, लागतील हाताखाली. हा का, मग तनुला तुम्ही घाला. आवरा घे मित्रांनो. इथं मेकअप पाहिला का, पा मेकअप ये पा, घे पा कसा केलाय, पाहिलं का मेकअप. काय केलंय, लिपस्टिक लावली का. हा का, म्हणून लावली का. नेमकी पायी जाणार आहे का साकूरला, का तू जाणार आहे. कायला काढ ना, फॉक नको, थांब. अरे थांब थोड्या वेळ. 4 वाजले मित्रांनो, बार जेवण करून यार भूक लागली. थोडासा आराम केला जरा. तर हे पाहत होतं, मोबाईल पाहत होतं, आणि ते झोपलं तसंच, आणि मी पण तसंच ते बरोबर मी पण झोपून गेलो यार. कारण जागरूक ते राहते. त्याच्या जेवणामध्ये ना शाळेचा भात आणले, पण शाळेचा भात घेतलाय मस्त यार भारी. त्याला धरलं हा ना, त्याला धरलं नाही, ती सटकाली ती ना डायरेक्ट घेऊ ना,
हे डायरेक्ट इथं घुसलं हा. डायरेक्ट काचकन. त्याला धरलं नव्हतं तिनं. कागद होता मला वाटतं त्या कागदावर कागदावर सटाकली. डायरेक्ट तोंडावर अशी. अरे पण लय ना ती पाहिलं कसं होते. हा ना. मी पाहिलं ना ते तनुल्याचं इथं लागेल ती. तर विषय असं झाला मित्रांनो, तिला चाललं आम्ही दवाखान्यात घेऊन अर्जंटमध्ये. आम्हाला दाखवलंच नव्हतं यार, तिनं कळलंच नाही ती तिला किती लागेल किती नाही. तिला एवढं दिसत होतं ना इथं, असं वाटत होतं एवढंच लागेल भाऊ इथं फक्त, बट हातून लय लागेल यार मित्रांनो तिला. त्याच्यामुळे ना दवाखान्यात दाखवू म्हणजे त्याला काहीतरी टुपा वगैरे काहीतरी देतील, ते काहीतरी औषध वगैरे देतील डॉक्टरला दाखवलं. आता सकाळी माहित असेल मित्रांनो तर तिला डायरेक्ट मी तिला आशूलाच नेलं असतं, बट माहितच नव्हतं आम्हाला, कळालंच नाही तिला नेमकं हात लागलं कसं हेच माहित नव्हतं, कारण ती दाखवूनच देत नव्हते आम्हाला. डायरेक्ट ओलच डायरेक्ट नाही लागलं म्हणते. अरे नाही लागलं बाबा, खरंच नाही लागलं, डायरेक्ट होल तुला माहिती का. आणि तो पाहून नाही दिला आम्हाला, त्याच्यामुळे आम्हालाही कळालं नाही. मी नाही येते, बाळाजवळ थांबते, बाळाचं लक्ष देते, तू जाऊन ये. आजी येते, आजी आईला घेऊन आजी येते ना बाबू. साखर मध्ये पोहोचलोय मित्रांनो, हॉस्पिटल झालंय, तिने हे खायला घेतलंय. डॉक्टर काय नाही बोलले, नॉर्मली मध्ये. आता निघलोय घरी. काय घ्यायचंय का? नाही ना. घरी पोहोचलोय हॉस्पिटल मधून. सगळाच घे ना, सगळा घे. धर पिशवीत धर हातात. मोठा करायचं म्हणजे बरोबर आतमध्ये जाईल. मोठा हात द्यायला. मला दे ना बटाटा. बाळाचं नाव काय ठेवतं? चिकू चिकू ठेवतं का? चिकू मग काय ठेवतं? चिंग्या काय म्हणायचं बाबा? चिंगा. फायनली मित्रांनो 7:30 वाजले अँड जेवण वगैरे झाले, बट मला ठसका बेकार लागला यार. एक घास खाला पाणी पितो त्यात परीने विचारलं, त्याच्यामुळे मी बोलायला गेलो, मग खरंच भयानक ठसका लागला. कांद्याची पात खाल्ली मित्रांनो, आणि आता केळी खाऊ राहिली, कारण कांद्याची पात मी थोडीच खाल्ली. आणि तोंडाला आज दवाखान्यात नेलं मित्रांनो. मी बघितलं, बरं झालं ज्यावेळेस ती टॉयलेटला आली म्हणून मी बघितलं मित्रांनो, नाही तर इतका अवघड झाला असतं. मी तर विचार केला मित्रांनो का तिच्या वाटायला लागलं, म्हटलं बरं का व्हाय ना, सारखं नाही सुद्धा बरं का बरं व्हाय ना, म्हणून म्हटलं बघावा. तर बघून उचकून बघितलं, एवढं चिरेल होतं मित्रांनो. आई ती बरं आहे. आमच्या पाठीमाग काय मित्रांनो, नुसते झटी नुसतं काही ना काही प्रॉब्लेम होतात. एक पण गोष्ट अशी क्लिअर होऊ नाही राहिली मित्रांनो. तुम्हाला सांगू का, मी तिला त्यावेळेस बघितलं का माझ्या डोळ्यात पाणी आलं डायरेक्ट, कारण यार माझा जीव आहे यार मित्रांनो. तो मला आता सुद्धा कसं तरी होतं माहिती मित्रांनो, असं उरभरून आल्यासारखं होतं डायरेक्ट. ती कशी सहन करते असं, मी रात्रीपासून सहन करते मित्रांनो ती. आणि रात्री कसं ती रात्री लागलं, त्याच्यानंतर बघितलं नाही, मी म्हटलं काय दात घुसला असं, खालून वरून थोडंसं लागलं असं, बट चिरलं ना बरंच, इथं चिरलं बरंच. मी पण संध्याकाळी बघितलं यार मित्रांनो, म्हणून म्हटलं दवाखान्यात न्यावं पहिलं, माणसाच दात पण लय विषारी असतात. तर चला आता मित्रांनो 7:30 वाजलेचे, आपले प्रॉब्लेम काय पिच्छा सोडते नाही मित्रांनो. बघू कसं होईन तर होईन. आता खरंच यार मित्रांनो प्रॉब्लेमच मग पिच्छा सोडते नाही, काय करावं काही समजतच नाही. काही ना काही प्रॉब्लेम चालूच राहतात यार. फक्त मित्रांनो तुमचा सपोर्ट पाहिजे, तुमचा सपोर्ट जर असला ना, मला काहीच वाटत नाही मित्रांनो प्रॉब्लेमचं, खरंच काही नाही वाटत. तर चला आता मित्रांनो आपला ब्लॉग आता चेंज करू, याच्यानंतर मला कामाला जायचं. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, आवडता व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करत भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. अरे देवा तुटलंच बघ मित्रांनो डायरेक्ट.